श्री शिवलीला अमृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण. सदाशिवलीला अमृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत म्हणे. शौनकादिका प्रांती जे रुद्राक्ष धरण भस्म चर्चिती त्याच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण. त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेतात रती जीवा बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे 32 मस्तकाभोवती 24 सहा सहा करणे पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचनमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशेचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायाद भूसर. धन्य म्हणती तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार. अमात्य थोर तैची पाय सुंदर प्रतिव्रता मृदू भाषिणी. पूर्वदत्ते शिलादी जे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत. गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान भोत करिता अनुष्ठान. दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताचे. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची सांगते ना आवडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविते वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविते. तव ते बाळ दोघी जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यास काना आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिते मागुती वस्त्रे भूषण लेवते. ते सेवेचे ब्रह्मानासी अर्पिते घेते मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता भोत परिते न सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगला सुकृत मित्र घराशी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दोपयानाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेने केले. जेवी मनुष्य वागते अपार तैसीची पूर्वे राजे रजनीचार. ते पितृ कैवारी समग्र जाळीले सत्र करुनिया. जन्मेये जे सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशरशी पुलस्त्यनी प्राथिले मग वाचले रावणाधिक. विरंजीस दटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृ कैवारी पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथ. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्रयुगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणीजे. राव प्रधान समोर धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे. ना आवडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर. ना आवडे राजविलास अनुमात्र. गजवजी आणि समग्र आरुढावे आवडेना. पुढे हे केसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरु प्रती दाखविले भद्रसेने. गुरुनी पाहिले दृष्टांशी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोली शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त.
याची पूर्वकथा समजत ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टणम नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंद नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्तीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुक रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी सम प्रकाश शयाजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरांजित. गो महिषी खिल्लारी बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी बातास भाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलाविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सुभाग्य येती घरा. वेशा असूनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परमशिव भक्त विख्यात दानशीर उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिषी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदाळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छिते ते ते महानंदा पुरविते. कोटिलिंगी करविते श्रवणमाशी अत्यंतरे. ऐक भद्रसेन सावधान कुकुट मर्कट पाळले प्रीती करून. त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपले जे का नृत्यांगर ते ते शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर ते तिचे बांधिले प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेचे महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याशी सोडून नृत्य करावी कौतुके करून. त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चिले स्वहस्ते. एवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभोजन. आसोतीचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते आबला तन्मय झाली ते धावा. पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाच्या हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वी मोलाचे हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेचे त्याने दिव्य लिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाती. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंगणे टाकावे ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवे जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे एरीने आवश्यक म्हणून ठेविले नृत्यांगरी नेऊन. मग दोघे करी शयन रत्नखचित मंचके. तेचे केसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी. जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तवतवत आत्मज चेतला. ताशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धावा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बुडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेताविला आकाश पण ते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. आती लागवी उमारंग. जो भक्त जन भवभंग. उडी घातली संवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदे ने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निगे उदयाजळी. तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटी पाळी भक्तांतते. माता जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वनार. शिरी झुळझुळ वाहे नीर. अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाची शिरी. नीलकंठ खट्वांग
धारी भस्मचर्चिले शरीरे गजचर्म पांघुरला नेसलासी व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविते वरचेवरी कंदुक झेलिते तेवी 10 पूजा परसुनी अकस्मात महानंदीसे झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धारून विमानी बसावी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमाने बैसेत दिव्य रूप पाहून त्वरित नगरासमेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही आदिव्याधी शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी वेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेतेची गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेते तुरुचे वने अपारे सुरभीचे भूत किल्लारे चिंतामणीचे धवलागरे भक्तकारणी निर्मिले जेते ओसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंद ते पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण पाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्ष निडोळस शिवभजनी लवित बहुताश उद्धारतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे युतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्यप्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कार राजस प्राणाहून आवडे भाऊ तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्यच बोलीन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक व दुःखार नावे पडेल पै प्रत्यक्ष सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावाया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असती जाण आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावा ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकात करीती आक्रोशी करुणी आहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रयासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठ न सोडी धीर एक ऐक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाला स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते दोन्ही माया सत्य तेथुनी झाले महातत्व मग त्रिवेदाहंकार होत शिव इच्छे करून या सत्वाशे निर्मिला पीत वसन राजस्य सृष्टी करता द्रहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्य करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशले 4 वेदाचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गृहज्ञान भुवनयनी नेत्री असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन हा रुद्रादेय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्रादेय ऐकती पडती त्याचे दर्शनी जीव उद्धारती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेच दर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णवा रुद्र महिमा वाढला फार अवस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकार रीते हिंडू लागले मग यमे विधी लागे पुसून अभ्यक्ती कृत्य निर्मिले दारुण तिने कृतकवादी भेदी लक्षून त्याच्या हृदय संचारली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा सुदेश तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवदेशी जे पापमती ते अल्पयुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हार गौण ऐसे म्हणती ते त्या लागून आणून नरकी घालावे रुद्रादेय आवडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्ताने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूरी होय साच आत्वाशत घट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्रावर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सदद होऊनी बोलत सकळ
ऋषीरत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु ऋषी त्यापासून तरी तो आचार्य तो करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसे ते बोलवून, आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्याची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले पराधरा आणि परधन, त्यास ज्यास वामनाहुनी नीच पूर्ण, विरक्त सुशील गोलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती, जे शापानुग्रह सामर्थ्य चालू न देती, मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता हो घेऊन, सहस्त्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले, स्वरध्वनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषात गर्जित्रले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडले, शस्त्रसंख्या झाले दिवस, 7व्या दिवशी मध्याने आला चंडाशय, मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडेला, एक मुहूर्त निश्चिष्टी, चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकार, रुद्रदक शिंपून सावध केला रजवंदन, त्याशी पुसती वर्तमान, वर्तले तोची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी सिंदूर, विक्राळ दाडा भयंकर नेत्र, खदिरगा सारिके, तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुषे धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्याची साम्यता, कमल भवांडी दुजिनसे, ते तेजीचे से बसती, दिगततम संहारती, भस्म अंगी व्याघ्रंबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन मज सोडूले तोडूने बंधन, त्या काळपुरुषाशी धरून करिता तांडण गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणाशी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्रे आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जत तये वेळी, देवसुमने वर्षती, अनेक वाद्याचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर, मृखदयाचे महासुसर, मृदंग वाद्य गर्जती, अनेक वाद्याचे गजर, शिवली लागती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रनाना धडकती भेरी, नादन माया नाभोदरी, सो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसी, षडसात्रे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत, अमोलिक वस्तू अद्भुत आणून आरपी ब्राह्मणासी, दक्षिणे लागे भंडारे, मुक्त केले राजेंद्रे, म्हणे आवडे तितके भरा एक सरे, पुढे मागे पुढे पाहू नका, सर्व याचिके केली तृप्त, पुरी पुरी हेची ऐकले मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिते ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी असुता, ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तला, वसंत येत सुगंधवनी, के काशी क्षेत्रावरी सर्व स्वधुर्नी, के श्वेतात्वले मुंडराणी, रमणलिंग अर्चिजे, के नि देवास सापडे चिंतामणी, की शुदितापुडी शिरब्दी, ये धावून ये, तेसा कमलोब्ध वनंदन, ते शनी नारद मुनी पातला, वाल्मिकी सत्यवती नंदन, अवतानपादी काया धुरुधे रत्न, ते हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वाते, जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ, ज्याशी चतुर्दश विद्या करतलामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमळ भवांड मोडुनी, पुनःसृष्टी करणार मागुतनी, अन्याय विलोकित नयनी, दंडे ताडील शक्राधिक, तो नारद देखुनी तेच शनी, कुंडातुनी मूर्तिमंत, निगे अग्नी दक्षिणाग्नी, ग्राह्य पत्य आह्वानी, उभे टाकले देखता पराशरदी सकळ, ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावून धरित, चरण ब्रह्मानंदे उच्बळले दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारी पूजेला नारद मुनी, राव उभा टाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अंतंद्रिय दृष्ट तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ, ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूश पुसू लागला, शिवसूत ऐकत ते, तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतास, भद्रसेनानंदन, त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय, तो सार्वभौम होई तत्वता, रुद्रमहिमा तुझा ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनिया तत्वतात केसा आणीत होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गणांतर थोर होते, ते महात्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराब्दे कष्टी भाऊ, मग उभा टाकून कृताज्ञत कर जोडून स्थवन करीत, हे अपूर्णाधव हिमनग जमात, अपराध न कळला
घडला हा ऐसे नारदे सांगतात ते शनी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्साच करीतसे श्वेतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो नियतीची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती भोवत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धन पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तो शिवला गुरु संपूर्ण ऋषी सहित जात झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याश काळन बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा दशशत कपिला धन ऐकता पडता घडते पुण्य केले असेला भक्षण सुरपान ब्रह्महत्या एव महापाप व पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वचिता गणांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकासा अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जात झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषिला विमानी बैसुनी त्वरित राव प्रधाना नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास भोत स्वेच्छे करूने राहिले शेवटी शिवपदाशी पावून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करीत श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुपम संपूर्ण इच्छिले फल देणारा मृत्युंजय जपन रुद्रानुष्ठान त्यास न बाधिते ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदितो चांडाळे निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रजोनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्या जावे जीवे भावे जेवी जेशील सुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करीत अनुष्ठान तयाशी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपूर्ण हृदय अब्जामिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जनाखंड एकादशोध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पण नमस्तु शुभम भवतु।